राष्ट्रवादीची भूमिका मान्य नसल्याने राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील अनेक माजी नगरसेवक त्याचबरोबर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा दिलाय। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे माजी शहर प्रमुख राजेश लाटकर यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विनायक फाळके, माजी उपमहापौर प्रकाश पाटील यांनी शाहू महाराज यांना जाहीर पाठिंबा दिला होता। आता तर राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष A.Y. पाटील यांनी आपल्या हजारो समर्थकांसह न्यू पॅलेस या ठिकाणी येत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना जाहीर पाठिंबा दिलाय। यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी मेळावा संपन्न झाला। यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष A.Y. पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजाला समतेचा विचार दिला। हा विचार घेऊन शाहू महाराज छत्रपती पुढे जात असल्याचं सांगितलं। ज्या काळात समाज विस्कळीत झाला होता त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं। त्यांचे कोल्हापूरवर अनंत उपकार आहेत, त्याची परतफेड करणं शक्य नाही। राधानगरी भुदरगड तालुक्यातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना सर्वाधिक मताधिक्य देऊ अशी ग्वाही A.Y. पाटील यांनी दिली। आपण शाहू महाराज यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचंही A.Y. पाटील यांनी यावेळी सांगितलं। आणि निश्चितपणे महाराज मी विनाशक पेन साहेबांना बोललो, बंटी साहेबांना बोललो, फिबी साहेबांना बोललो, संजय पवार साहेबांना बोललो। हे महाआघाडीचे उमेदवार आहेत, पेन साहेब पाटील साहेबांनी दिले आणि बंटी साहेबांनी फिबी साहेब दिले। त्यांना फिबी साहेब माझ्या बघू नका, विनाशक मी पाठिंबा दिलेला आहे साहेब, काही काळजी करू नका। निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये हे सगळे बसणारी मंडळी एकत्र महाआघाडीची मंडळी, पेन साहेब असतील, बंटी साहेब असतील, फिबी साहेब असतील, संजय पवार असतील, शेका पक्षाने पेन साहेबांच्या विरुद्ध मान देऊन काल आपला पाठिंबा दिला। उद्या सुद्धा 5 वाजता राधानगरीचा जनता दल, मगाशी पेन साहेबांच्या मी बोललो त्यांना घेऊन, उद्या 5 वाजता ते सुद्धा आपल्याला राधानगरचा जनता दल पाठिंबा साहेब देणार आहे। आमदार सतेज पाटील यांनी A.Y. पाटील यांच्या पाठिंब्यामुळे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या विजयाचं मताधिक्य वाढणार असल्याचं सांगितलं। 2009च्या लोकसभा निवडणुकीत स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक अपक्ष निवडणुकीसाठी उभे होते, मात्र आम्ही कधी त्यांच्यावर चुकीची टीका केली नाही। आता मात्र खासदार संजय मंडलिक यांना पराभव दिसू लागल्यानं त्यांनी महाराजांवर व्यक्तिगत टीका केल्याचा आरोप केला। उमेदवारी मिळवताना खासदार मंडलिकांची दमछाक झाली। कोल्हापुरात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाराजी दूर करण्यासाठी रात्री 2 वाजेपर्यंत बैठका घ्याव्या लागल्या। संजय मंडलिकांची उमेदवारी पक्की होत नव्हती, म्हणूनच मुख्यमंत्र्यांना समजूत काढाव्या लागल्या। तुमचं किती कर्तृत्व हे जनतेला माहीत आहे, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी खासदार मंडलिक यांच्यावर केली। आज उमेदवारी मिळवताना दमछाक झाली। उमेदवारी मिळवल्यानंतर मुख्यमंत्र्यांना येऊन या जिल्ह्यामध्ये पहाटे 2 वाजेपर्यंत बसावं लागतं नाराजी काढायसाठी। याचा अर्थ काय तर छत्रपती शाहू महाराज समोर आहेत, ही उमेदवारी आमची कणखर आहे आणि म्हणून आज मुख्यमंत्र्यांना सुद्धा या जिल्ह्यात येऊन 2 दिवस घालवावे लागतात, पहाटे 2 वाजेपर्यंत थांबावं लागतं आणि लोकांची समजूत काढावी लागते। यातूनच जनतेचा प्रतिसाद कुणाला हे दिसून येतंय। राजकीय बोलायला लागते, कारण की आता निवडणुका आहेत, सगळंच गुळमुळीत बोलून चालणार नाही, त्यामुळे थोडं झटका कुठे लागेल तिथं द्यायला लागणार हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे। आणि म्हणून ज्यांना उमेदवारीबद्दल शंका आहे, ज्यांची उमेदवारी पक्की होत नव्हती महिनाभर, आज ते मोठ्या ताटमानेनं या ठिकाणी बोलायचं काम करत आहेत। 2-1.5 दिवस मुख्यमंत्र्यांना इथं येऊन समजूत काढावी लागली, तालुक्यातल्या प्रत्येक माणसाचा बोलवून घेऊन सांगण्याची वेळ आली। मग किती कर्तृत्व तुमचं 5 वर्षाचं आहे हे निश्चितपणे या ठिकाणी लक्षात येतंय। आमदार P.N. पाटील यांनी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कालव्यासाठी, साखर कारखान्यासाठी संपादित केल्या अशा हजारो शेतकऱ्यांना शेकडो एकर जमिनी शाहू महाराज छत्रपती यांनी विना मोबदला दिल्या। श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना मताधिक्यानं निवडून आणूया असं आवाहन आमदार P.N. पाटील यांनी केलं। भविष्यात A.Y. पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभं राहणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। महाराज नाही म्हणायचे, आम्ही व्ही पाटील रोज त्यांच्याकडे यायचो, आठवड्यातून 4 वेळा
महाराज काही नाही उभा राहायला पाहिजे, तुम्हाला आता हे संविधान वाचवायला पाहिजे, या ठिकाणी अडचण आहे, सामान्य माणूस अडचणीत आहे, शाहू महाराजांचे विचार देशाच्या लोकसभेत मांडायला महाराज तुम्ही जायला पाहिजे ही विनंती करून आम्ही त्यांच्या पाठीवर होतो. आदरणीय पवार साहेब इथं आले, महाराज तिकीट घ्या. उद्धव साहेब ठाकरे या ठिकाणी आले, ते या ठिकाणी भेटले या ठिकाणी आणि महाराजांनी मान्यता दिली आणि महाराजांना या ठिकाणी उभा केलेला आहे. आपल्याला सांगायला हरकत नाही, आपण तर निर्णय मोठा घेतलाय. आपण सगळी मंडळी आला या ठिकाणी, 3-4 हजार लोक या ठिकाणी आलाय. बीबी साहेब म्हणले आम्ही 100-200 माणसे, एवाय साहेब म्हणले आम्ही 300-400 लोक घेऊन येतो. आता 300-400 लोक कसे मोजायचे आम्हाला समजले. संजय भट एवाय साहेबांनी सांगितले माणसे एवढी डबल आणली, पण एवाय साहेब पुढे काही काळजी करू नका, बंटी साहेबांची आमची चर्चा झाली, कुठल्याही राजकारणात तुम्हाला अडचण येणार नाही, आम्ही सगळे तुमच्यावर आहोत, आपल्या सगळ्यांना घेऊन जाताना कुठली अडचण येणार नाही. यावेळी कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी ए.वाय. पाटील यांच्या पाठिंब्यामुळे विजयाचा मार्ग आणखी सुकर झाल्याची भावना व्यक्त केली. ए.वाय. पाटील राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना त्यांना त्या ठिकाणी योग्य स्थान मिळालं नाही. मात्र आता त्यांनी योग्य दिशा घेतली असून भविष्यात राजकीयदृष्ट्या त्यांचं चीज झाल्याशिवाय राहणार नाही. अन्यायाविरोधात लढण्याचं ए.वाय. पाटील यांनी ठरवलं असून भविष्यात त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षाही शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, बिदरी कारखान्याचे माजी संचालक नेताजी पाटील, बाजार समितीचे संचालक शिवाजी पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी बाजार समितीचे चेअरमन प्रदीप पाटील भुयेकर, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, माजी संचालक पी.डी. धुंदरे, शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवणे, मोहन पाटील, शेखर पाटील, कृष्णराव पाटील, आर.के. पवार यांच्यासह राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यातील ए.वाय. पाटील यांचे समर्थक, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.